आज तू कुठे जातेस, काय करतेस ते नीट बघतो. मेघना कुठे आहे मला सांगू शकाल का? मेघना सलील एक जीन्स घातलेली मुलगी या क्लिनिकच्या मागे कुठेतरी गेली. हॅपी बर्थडे आर्चिस. मी तर मेघनासारखीच दिसते, पण सिद्धने तर सांगितलं की आर्चिस तिला मीरा म्हणून ओळखतो. काय ग, कोण आहेस तू? आणि अशी घरात कशी काय घुसलीस एकदम? अरे ही तुझी लाडकी बायको मेघना. ही मेघना आहे? इम्पॉसिबल आहे. अगं ही मेघना असूच शकत नाही. अगं आपली मेघना फक्त साडी नेसते आणि ही बघ. आणि हिच्या कपाळावर कुंकू कुठे आहे, गळ्यात मंगळसूत्र कुठे आहे? छे छे. कोण आहात तुम्ही? हा काय काम काय? चल चालती हो इथून. आम्ही मेघनाची वाट बघतोय. चल. अहो ऐका ना माझं. मी खरं सांगते, मीच तुमची मेघना आहे. मी काय सांगते ते ऐका तरी आधी. अहो माझा खरंच नाईलाज होता. लाज नाही का ग वाटत तुला? नाईलाज होता असं सांगताना? ही अशी नटून थटून कुठे जातेस ग? कोणाला भेटायला जातेस? मी आज तुझी पर्स तिथून पळवली म्हणून ही अशी तू इथे आलीस. नाहीतर जन्मभर फसवलं असतंस माझ्या सलीलला. तुला माहितीये मेघना, ताई तुझ्यावर संशय घेत होती, पण मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. कारण माझा तुझ्यावर विश्वास होता. पण आज मला ताईने ऑफिसमध्ये फोन करून घरी लवकर बोलवून घेतलं आणि तुझं हे रूप मला पाहायला मिळालं. खूप हर्ट झालोय मी मेघना. तुझं जर माझ्यावर प्रेम नव्हतंच तर माझ्याशी लग्न कशासाठी केलंस? कशासाठी फसवलंस मला? बोल आता. तुझा आणि तुझ्या प्रियकराचा काय प्लॅन आहे तो तरी सांग आता मला. सलील तो माझा प्रियकर नाहीये. मी काय सांगते ते ऐका तरी ना आधी. प्रियकर नाही मग कोण ग? मानलेला भाऊ आहे? हा ही असली थेर करण्यासाठी माझ्या समोर नोकरीचा बहाणा केलास? नाही हो सलील. हे बघा, मी या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते की मी तुम्हाला नाही फसवलंय. मी तुमच्याशीच. बस. जे मंगळसूत्र लपून तुझ्या त्या याराला भेटायला जात होतीस याचीच खोटी शपथ घेतेस आता माझ्या समोर? नाही. तुम्ही ऐका. चालती होई कडनं. शांत हो. शांत हो मेघना. ये मी अस्मिता, खासगी गुप्त है. मंदाताईंच्या सांगण्यावरूनच मी इथे आले. सलील तुम्ही खूप चुकीचा विचार करता. नाही म्हणजे मेघना मीरा बनून तिच्या मित्राला भेटायला जात होती
हे खरं आहे, पण तो फक्त तिचा मित्र आहे, तिचा प्रियकर नाही आहे. खरं तर तो डॉक्टरांचा एक पेशंट आहे. हे बघा, तो पेशंट असला काय किंवा हिचा मित्र असला काय, हिचा गुन्हा तेवढाच मोठा आहे. आणि तो पेशंट आहे म्हणून काय त्याने दुसऱ्यांच्या बायकांना भेटायचं का? आणि तो मित्र होता, मग लग्न झाल्याचं लपून का भेटत होती? ह्या प्रश्नांची उत्तरं आहेत तुमच्याकडे? मंदाताई, अहो नेमकं खरं काय घडलंय हे हिच्याकडून शांतपणे ऐकून घेतल्याशिवाय कसं कळेल आपल्याला? वा, छान. मी तुम्हाला तपास करायला सांगितला आणि तुम्ही हिची बाजू घ्या. हा, मी फक्त तुम्हाला विनंती करते, प्लीज एकदा हिचं म्हणणं ऐकून घ्या. प्लीज. आर्चिस नावाचा माझा मित्र खूप आजारी आहे. कॉलेजमध्ये असताना आम्ही खूप चांगले मित्र होतो. मी त्याला माझा चांगला मित्र मानत असले तरी तो माझं प्रेम गृहीत धरूनच चालत होता. मध्ये 5 वर्षांचा काळ गेला, तेव्हा आपल्या दोघांचं लग्न झालं. आणि योगायोगाने डॉक्टरांचा पेशंट म्हणून त्याची आणि माझी पुन्हा भेट झाली. आणि तेव्हा त्याची केस मला नव्याने कळली. आणि तो त्याचा गैरसमज आहे हे सांगायची ती वेळ नव्हती. त्याला कळलं असतं तर तो पूर्ण कोलॅप्स झाला असता. आणि तो त्याचं सर्वस्व मानत होता मला. त्याला माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. मी त्याला पुन्हा भेटेन या आशेवरच तो जगत होता. आता तुम्हीच मला सांगा की अशा अवस्थेत माझं लग्न झालंय हे त्याला सांगणं कितपत योग्य होतं. आणि म्हणून मी त्याला त्याच्या लग्नाआधीची मैत्रीण मीरा म्हणूनच भेटत राहिले. माझ्यावर विश्वास ठेवावं. आमच्यात कुठल्याही प्रकारचे वाईट संबंध नाही आहेत. कशावरून? कशावरून? आणि तुमच्यामध्ये वाईट संबंध नसले तरी लग्न झाल्याचं न सांगता आपल्या लग्नाआधीच्या नावाने आपल्या जुन्या याराला भेटणं हे चूकच आहे. हो, बरोबर आहे तुझं. हे बघ, तुला आता या घरात राहता येणार नाही. जा इथून. सलील, अहो तिला घरातून बाहेर काढण्याआधी तिने असं का केलं हे तरी ऐकून घ्या. मेघना ज्याला भेटत होती, तिचा मित्र आर्चिस, त्याला ब्रेन ट्यूमर झालाय. आणि आता तो फक्त 3-4 महिन्यांचा सोबती. आर्चिसचा खूप विश्वास होता माझ्यावर की मी त्याच्यासाठी लग्नाची थांबले. म्हणून मी त्याला हे काहीच कळू दिलं नाही. त्याचे शेवटचे काही दिवस तरी आनंदात जावेत म्हणून मी हे सगळं करत राहिले. मीराच्या वेशात वावरत होते कारण त्याला ती जीन्स मधली मीराच माहिती होती. आणि म्हणून मी डॉक्टरांना आणि रिसेप्शनिस्टला विश्वासात घेऊन हे सगळं नाटक केलं. मला तुम्हाला दुखवण्याचा खरंच काही हेतू नव्हता. सलील, मी खरं सांगते, मी तुमच्याशी एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठ राहीन. मंगळसूत्र काढताना आणि कुंकू पुसताना किती त्रास होतो ना ते माझं मला माहितीये. आणि फक्त आर्टिस्टची जगण्याची उमेद कायम राहावी म्हणून मी हे सगळं करत राहिले. तरीही मला तुझं म्हणणं पूर्णपणे पटलेलं नाहीये मेघना. म्हणजे मी खूप हर्ट झालोय, कारण माझ्या दृष्टीने बघशील तर माझ्यासाठी ही माझी फसवणूकच आहे ना. सलील, मान्य आहे, एक बायको म्हणून ती चुकली आहे, पण एक माणूस म्हणून ती बरोबरच वागली. हे बघ, तिने जे काही केलंय ते माणुसकीच्या नात्याने केलं, एका माणसाला जगवण्यासाठी केलं.
मला असं वाटतं तुम्ही मोठ्या मनाने तिला समजून घ्या आणि तिला माफ करा. तुमचा संसार सावरू शकतो. प्लीज. सलील, अरे काय करतोस हे? मंदाताई, हो तुमच्या भावाचा संसार मोडावा असं वाटतंय का तुम्हाला? ताई, वरवर पाहता मेघनाचं चुकलंही असेल, पण तिचा हेतू चांगला होता. एकदा तिच्या दृष्टीने तू विचार करून बघ ना. मंदाताई, तुमचा संशय बरोबर होता, पण तुमचा अप्रोच चुकीचा होता. हे पहा, मी फक्त सलीलच्या भल्यासाठी केलं हे. नाही, सलीलच्या भल्यापेक्षाही तुम्हाला हिला एक्सपोज करण्यात जास्त इंटरेस्ट होता. मला सांगा, यांचा संसार टिकणं जास्त महत्वाचं नाहीये का? आणि मुळात आम्ही तिथे तपास करत असताना तुम्ही तिथे गेलातच का? पण त्यामुळेच तर ती पकडली गेली ना. बास ताई. म्हणजे तू आता हिला मीरा बनवून त्या आर्चिसला भेटू देणार आहेस? मंदाताई, हो कुठल्या काळात जगताय तुम्ही? काळ खूप बदललाय, खूप पुढे गेलाय. एक मुलगा आणि एक मुलगी फक्त प्रियकर प्रेयसी किंवा नवरा बायको किंवा भाऊ बहीणच असतात असं नाही. त्या पलीकडे जाऊन एक मैत्रीचं निखळ नातं असू शकतं ना, एक माणुसकीचं नातं असू शकतं. हा बोलसे. नाही, अरे आता इथे यायची काहीच गरज नाही. इथला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ओके. क्लिनिक मध्ये काय झालंस? म्हणजे हॅलो अस्मिता मॅम. हा बोल आर्चिस. हा तुम्ही तिथेच आहात का? जरा फोन स्पीकरवर टाकता प्लीज. मला बोलायचं सगळ्यांशी. हो. आर्चिस, मीरा, मी रागावलोय तुझ्यावरती. अस्मिता मॅम आणि डॉक्टरांनी समजावून सांगितलंय मला, तू माझ्यासाठी स्वतःचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली होतीस. आपण फ्रेंड्स होत ना, मग एक मित्र म्हणून माझी काही नैतिक जबाबदारी आहे की नाही? तुझा संसार उद्ध्वस्त होण्यापेक्षा मी तेव्हाच संपलो असतो ना तरी चाललं असतं. अगं मला मीरा, मला परत भेटू नकोस. आणि सलील, मेघना फक्त तुमचीच आहे, फक्त तुमचीच. एक मिनिट आर्चिस. मेघना माझी बायको असली तरी एक मैत्रीण म्हणून ती तुम्हाला भेटू शकते. त्यासाठी माझी काहीही हरकत नाहीये. नाही, मला तिला फक्त मैत्रीण म्हणून भेटायचंच नाहीये. मला तिला सौ मेघना सलील कारखानीस या नावाने भेटायचं. आणि हा त्रास फार दिवस नाही होणार मेघना तुला. आर्चिस, अरे हे बघ, अशी आशा सोडू नकोस. माझ्या आईला सुद्धा ब्रेन ट्यूमर झाला होता. ती फक्त 5-6 महिन्यांची सोबती असं आम्हालाही वाटत होतं, पण तसं नाही झालं. ती आता अगदी व्यवस्थित झाली.
तू पण लवकर बरा होशील. येस मॅम. मॅम, मला हसायचंय. मी हसणार आहे, जगणार आहे आणि जगणारच आहे. मॅडम अजून आले नाही. त्यांचा चहा गार होतो आणि परिस्थिती अशी सांगते की हा चहा मीच पिऊन टाकतो. हे आवराटा, तरी मी तुला सांगितलं होतं की मॅडम यायला अजून उशीर आहे, तरी तू एक्स्ट्रा चहाची ऑर्डर दिली स्वतः डोसण्यासाठी. हे ड्रॉप काय पण बोलू नका. तसा मी जास्ती चहा पित नाही, पण आमचा आज्जा मला सांगायचं. आज्जा? हा, वाघानं चहाला सुवासीने कुंकवाला, कधी नाही म्हणू नये. हे कसला फेकडे आहेस रे तू. तुझं जर का राज्य चाललं असतं ना तर घरात तू चहाचा नळ बसवून घेतला असतास, रात्रंदिवस चहा डोसायला. हो, लावला असता, कारण चहा एक उत्तेजक पेय आहे. चहा प्यायल्यामुळे काय वाचून आलायस रे तू. मी व्यक्त ए बास करा चहा पुरण. किती बोलताय रे तुम्ही. मॅडम बराच वेळ झाला अजून आल्या नाही. आपण सलीलच्या घरी जाऊया. कशाला. त्यांचा फोन येऊन गेला ना आणि त्यांनी सांगितलं ना आपल्याला की इथे यायची गरज नाहीये म्हणून. मग अहो मग नका जरा पेशन्स ठेवा ना. हे पेशंट नाही रे, पेशंट आजारी व्यक्तीला म्हणतात, ते हॉस्पिटलमध्ये असतं. मग मी काय म्हणाल, पेशंट काय असतं मग. पेशंट्स. तेच तर म्हणाल शिड्राव पण हळूहळू ऐकते. अहो मग नका तुम्हीच म्हणाल ना की इंग्रजी अक्षरात अनेक वचन आलं की येस जोडायचं, म्हणून म्हटलं पेशन्स. हा वेडा आहे का. मॅडमचा फोन आला. स्पीकरवर ठेव. हा मॅडम. हा सेड, इथला सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. मेघना आणि सलील मधले सगळे गैरसमज दूर झाले आणि आता सलीलने मेघनाला स्वीकारलं. मेघनाने जे काही केलं ते चांगल्या हेतूनेच केलं. खरं तर आर्चिस आणि मेघना खूप जुने मित्र. आर्चिस तिच्यावर प्रेम करत होती, पण मेघनाला कळलं की आर्चिसला ब्रेन ट्यूमर झालाय आणि म्हणून तिने हे सगळं नाटक केलं. जे मी आणि मनालीने आजीसाठी केलं होतं तसंच ना. हो तसंच. बरं मॅडम, अर्चिस कसं आहे, म्हणजे ओके आहे ना तो. हो, त्याने सावरलंय स्वतः. Good. इनफॅक्ट मला असं वाटत होतं की हे सगळं कळल्यावर कदाचित तो खचून जाईल, पण त्याने सगळं धीराने घेतलं. ग्रेट, चांगली गोष्ट आहे. बरं चल सी, मी कळवते तुला, काही असेल तर फोन करते. हो ठीक आहे, चालेल, ठेवतो. चला, म्हणजे या केसमध्ये तसं गुन्हेगार कोण नव्हतंच. समजी भली माणसं होती. नाही म्हणाला ती मंदात आहे तेवढी मंतर होती. हो रे. ए चला आपण मॅडम कडे जाऊया. कशाला बाळा, त्यांनी सांगितलंय ना आपल्याला की त्यांच्या घरी वायरिंगचं काम चालू आहे. मग कशाला. तू काही इलेक्ट्रिशियन आहेस का तिथे जाऊन कनेक्शन करायला. हा, सर्किट. चिडराव, सर्किट नाही, शॉर्ट सर्किट. ए सर्किट तुम्ही दोघे आहात. तुमची पेटत नाही का. वायरिंगचं काम इतके दिवस चालतं का. वायरिंगचं काम बघा. तुम्हाला यायचं असेल तर या, मी निघाल. एक मिनिट बंडू, हिचा तिथे जायचा उद्देश काय माहितीये का. खरा उद्देश म्हणजे मॅडमना भेटणं हा दुसरा हेतू आहे. हा, पहिला हेतू असा आहे की तिथे जाऊन काकूंच्या हातचं चमचमीत हागाडायचं. हे बरोबर बोललात. अरे बोल ना, घाबरतो काय. कम ऑन, बी अ मॅन. ए काय राग देते त्याला. मी करतो मॅडम ना आणि कळवतो त्यांना. नको नको नको, आपण काय करू, आपण अचानक जाऊन ना मॅडमला प्राइज देऊ. सरप्राईज. मी काय म्हणालो. तू असं चल चल तू. अगं अहो ऐकून तर घ्या, म्हणा का शिडराव. पंढरी, आई साहेब, आपल्या वहिनी साहेब मला लय दिवस झाला दिसलेच नाही त्या.
मग मंदिरात देवीचं दर्शन घेतात तसं दर्शन घ्यायचंय का तिचं? राग म्हणणं काय साहेब, पण त्या कधी येतात कधी जातात ही काय बी कळत नाही हो. तुला कशाला हव्यात नसत्या चौकशा? तुला सांगितलेलं काम कर ना तू. आणि ती येते तेव्हा तू घरी गेलेला असतोस. आई साहेब, सीड दादा, बंडू दादा आणि म्हणाले काय पण येत नाही. पंढरी बाद झालं रे. अनु, पंढरी अरे सगळेजण आले होते दिवाळीसाठी, फराळ पण करून गेले. तू नव्हतास तेव्हा, गावी गेला होतास ना, म्हणून तुला माहिती. आता हा विषय पुरे. त्या दुपारच्या जेवाय आलेलं पण पाहिलं नाही आणि इथनं डबा बी जात नाही. अरे आता कसला विचार करतोयस? कामं राहिलेत ना, उरकून घे जा. हा. पंढरी, माझा दुसरा फोन सापडत नाहीये, जा जरा खोलीत आहे का बघ. होय मला. हे पंढरीचं अति होत चाललंय. अनु, तू जरा पंढरी समोर रिॲक्ट होताना काळजी घे ना. त्याला सगळं नॉर्मल आहे असंच वाटतंय आणि ते तसंच राहू दे. जरा भान ठेव ना. भान नेहमी आपणच ठेवायचं का? त्या अस्मिताला आपली काडीची ही किंमत नाही. मी तुला काय सांगतोय अनु, आणि ACP सावंत. अस्मिता घरात नाहीये. खरं तर कुठे गेले, कधी येणार काहीच माहित नाही आम्हाला. नाही, नेहमी सांगून जाते. आज जरा गडबडीत होती. नाही, पण गंमत अशी आहे ना की मी अस्मिताला भेटायला आलेलोच नाही. मग दादासाहेब, मी तुम्हाला भेटायला आलो. मला भेटायला? मालक, मोबाईल नाही घरात. अरे नाही, हॉलमध्ये होता, सापडला मला. दादासाहेब, माझं तुमच्याकडेच काम होतं. माझ्याकडे? अच्छा. पंढरी, तू जा, माझे इस्त्रीचे कपडे घेऊन ये जा. ते तयार नसल्या झाले मालक. तेव्हा काय म्हटला, तयार झाले की मी लगेच घरी आणून देतो म्हणून. पंढरी, स्वतः जाऊन घेऊन ये. जा. बोला सावंत साहेब, माझ्याकडे काय काम होतं तुमचं? जरा चौकशी करायची होती. कशाबद्दल चौकशी करायची होती? प्रभाकर अग्निहोत्रींच्या केसबद्दल. यांना अटक करायला आलेत बहुतेक. काय करू? बोल आई. हॅलो अभि. आई, तुझा आवाज असा काय? काय झालं? अरे ते ACP सावंत आलेत घरी. अगं आई, त्यात काय टेन्शन घेतेस तू? हल्ली ते रोजच येतात. त्यांना अस्मिताकडे पाठव. जुना मित्र आहे तिचा तो. मित्र? अरे पण मला त्या विषयावर डिस्कशन नको. काही डिस्कशन नको काय? ते अस्मिताला नाही, यांना भेटायला आलेत. आणि कशाबद्दल माहिती? प्रभाकर अग्निहोत्रींच्या केस बद्दल. आई,
तू काळजी करू नकोस, दादा करतील हँडल आणि मी बघतो काय करायचं. बरं ठीक आहे, पण तू लवकर घरी ये. हा जयेश, सावंत साहेब, चला ना आपण माझ्या ऑफिसमध्ये बसून बोलूया. मी खरं तर दादासाहेबांशी आता नाही, आपण आत बसून बोलूयात ना शांतपणे. चला ना. आलोच. हा या. अस्मिता ACP सावंतांना जयेश म्हणाली असं मी ऐकलं. खूप जवळचा मित्र आहे म्हणे तिचा. अजून खूप धक्के देणार आहे ती. पुढे आयुष्यात काय वाढून ठेवलंय देवच जाणे. ACP सावंत अस्मिताचा मित्र. माझ्यावर संशय घेतल्यापासून यांच्यात ती मैत्री एवढी वाढली. अस्मिताचा माझ्यावर संशय आहे हे तिने सावंतला सांगितलं असेल का? काहीतरी हालचाल करायलाच हवी, नाहीतर ही मैत्री मला धोकादायक ठरणार आहे. ये ना. काय घेणार? चहा, कॉफी? एक मिनिट एवढी घाई काय झाली आहे तुला? आणि जनरली असे प्रश्न घरात आत गेल्यानंतर विचारले जातात. हा, तुम्हाला घरातही नाही जाऊ दिलंस? हा, ते आपल्याला कामाविषयी डिस्कशन करायचं होतं ना, म्हणून. आणि काय काम करता करता मध्ये चहाची हुक्की आली तर म्हणून मी ते छोटंसं किचन पण केलंय. माझ्या स्टडी रूमचं रिनोव्हेशन चालू आहे ना, म्हणून. बरं, स्टडी रूमचं रेनोव्हेशन चाललंय. बेड इथे म्हणजे बेडरूमचं रेनोव्हेशन नाही चाललंय? नाही, काम करता करता कधी उशीर झालाच तर मी. तू उभा कायस, बस ना, बस प्लीज, मी कॉफी बनवते. हा, ऐक ना, चहा कॉफीचं आपण नंतर बघू. तू बस 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 बस. अस्मिता, मित्र आणि पोलीस यांच्यापासून कधीच काहीच लपवायचं नसतं. आणि मी दोन्ही आहे, नाही का? काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या घरातले सुद्धा माझ्याशी जरा वेगळंच वागले. तू सुद्धा आधी जयेश म्हणालीस, मग सावंत साहेब म्हणालीस. थोडं मोकळेपणानं विचारतोय, पण आपल्यातली ही जी काही मैत्री आहे ती तुझ्या सासरच्यांना पसंत नाहीये का? नाही अरे, तसं काही नाही आहे. पण तू अचानक कसा आलास मला भेटायला? स्मिता, पण आज मी तुला भेटायला आलोच नव्हतो ना. म्हणजे? मी दादासाहेबांना भेटायला आलो होतो. तू दादासाहेबांना भेटायला आला होतास? हो. हा, बोल अभि. दादा, सावंत साहेब तुम्हाला भेटायला आले होते. आईचा फोन आला होता. हो, प्रभाकर अग्निहोत्रीच्या केसबद्दल चौकशी करायला आला होता. त्या केस संदर्भात तुमच्याशी बोलायला आले होते. पण अस्मिताने त्याला काही सांगितलंय असं काही वाटलं नाही मला. अस्मिता बोलल्याशिवाय तो तुम्हाला भेटायला येऊच शकत नाही दादा. तीच तर गंमत आहे ना. तो या केसबद्दल माझी मदत मागत होता, म्हणजे निदान तसं सांगत तरी होता. मदत?
शिडराव तर मनाकाला काय सांगायचं ते सांगू दे मॅडम. बोलू आमच्या घरी चाललं शांत. तू लय शिस्तीत जा, एकटाच जा. चला ना, सॉरी. चल आता शांत बस. दंग आता बघा आपलं सरप्राईज बघून मॅडम कशा खुश होतात. करेक्ट. काकून पण सांगतो. काकू मॅडम काकू कसं काय दिसत नाही हो? झालं तरी मी सांगितलं होतं तुम्हाला फोन करून येऊया, पण तुम्ही ऐकतच नाही माझं. होय. आतमध्ये तर वायरिंगचं काहीच काम दिसत नाही. मग मॅडम तसं का म्हणाल्या? मी ना आता मॅडमना विचारणारच आहे. त्या माझ्यावर रागवल्या तरी चालेल, पण आपल्याला कळायलाच हवं नक्की काय प्रॉब्लेम आहे. हो कसला प्रॉब्लेम काढून बसलाय म्हणा का? हा तुम्हाला सांगतो म्हणा का, केस नंबर 1 आहे ना, की मॅडमची दुखरीत जखम झाली. जर खपली निघाली की मॅडमचं मन हळवं होत, म्हणून त्या आदनमधनं उदास असते. मला सांगतो म्हणा ते कोणी एकदा सापडू दे, मग बघा समजा कसं ठीक होत. त्या खुन्याला शिक्षा झाली ना, आपण समधी मिळून या घरात सेलिब्रेशन करू. करेक्ट. हो, आपण ना तेव्हा सारखा केक कापू, धमाल करूयात, या घराला रोषणाई करून टाकू, पार्टी करूयात. त्या खुन्याची ना वरात काढू गल्ली. अरे एक मिनिट पण केक कोण कापणार? म्हणजे आशा काकू तर फॉरेनला गेल्यात. मग शिडराव अनु काकू आहेत ना, त्या कापतील केक. अरे बेस्ट आयडिया आहे. म्हणजे केस सॉर्ट आउट झाल्यानंतर आशा काकू परत येते. म्हणजे असाही त्या दोघींचा केसशी संबंध आहेच ना. आपण बात समजून करत आहे. तू बस. हा जयेश, मी आहेच. अनु तू जरा प्लीज मला बोलू दे. त्या केसशी माझा काय संबंध आहे? मुद्दाम बोलताय का हे सगळं? नाही त्या मॅडमच्या आई आणि तुम्ही सासू आहात म्हणून. गप्पा बस. मला तिची सासू म्हणायला ती आधी स्वतःला या घरची सून समजते का? विचारा तिला. तिनंच पाठवलं ना तुम्हाला इथे हे सगळं बोलायला? आम्हाला चिडवण्यासाठी असं वागताय, तेही आमच्याच घरात. नाही काकू तुमचा काहीतरी गैरसमज होता. आम्ही मला तुमचं काही एक ऐकायचं नाहीये. मुळात तुम्ही इथे आलातच का? चालते व्हा. अनु जा तुमच्या मॅडमकडे. निघा.
अनु अनु थांब जरा. तुम्ही अजून इथेच आहात? अनु मी एक मिनिट थांबा. चला गेस्ट रूम मध्ये चला. पण मॅडम म्हणाली प्लीज. तूच यांना काहीतरी सांगून इथे पाठवलेस ना? नाही आई खरंच खबरदार. खबरदार मला आई म्हणालीस तर. त्यांच्यावर तुझ्या वडिलांच्या खुनाचा संशय घेऊन आमचा विश्वासघात केलायस तू. स्वतःची केस सॉल्व्ह होत नाही म्हणून यांना गुन्हेगार ठरवून विकृत समाधान मिळतंय तुला. आणि एवढ्यावरच थांबली नाहीयेस तू. यांना आमच्या जखमांवर मीठ चोळायला पाठवलंस इथे. निघून जायच ना. तुझा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये मला. चला. शांत हो अनु, शांत हो. मॅडम हो आम्हाला हे काहीच माहित नव्हतं. म्हणजे माहित असतं तर आम्ही नसतो गेलो तिकडे. तुमची चूक नाही. इनफॅक्ट आय एम सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला आईंची बोलणी खावी लागली. कधी ना कधी तुम्हाला कळणार होतंच सगळं. मी तुम्हाला सांगणार होतेच पण जोपर्यंत माझी स्वतःची खात्री होत नाही तोपर्यंत मला सांगायचं नव्हतं. पण आज कळलंच. अस्मिता, तुला दादासाहेबांवरती संशय का आला?
माझ्या नवऱ्याला गुन्हेगार ठरवणारी बाई या घरची सून असूच शकत नाही. यापुढे या घरात तुला स्थान नाही. अस्मिता, तुला या घरात राहायचं नसेल तर नको राहू. पण मी एक पर्याय सुचवतो, त्याचा नक्की विचार कर. या केसचा तपास पूर्ण होईपर्यंत तू आपल्या घराच्या गेस्ट हाऊस मध्ये राहा. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हा पर्याय योग्य आहे. मॅडम सॉरी, हे सगळं माझ्यामुळे झालं. नाही म्हणत, त्याला मीच जबाबदार आहे. शिडराव नाही म्हणत, मीच हट्ट धरला की आपण मॅडमला सरप्राईज देऊ. मॅडम, आम्हाला माहिती नव्हतं की इथं आल्यावर हे असं जीव घेणं सरप्राईज मिळेल. कधी ना कधी करणार होतच, पण अशा पद्धत तिला थोडा वेळ एकटं राहू द्या. रडून मोकळं होऊ द्या. सावरेल ती. सॉरी म्हणाली त्या दिवशी मी तुला बोललो. त्या पण या शब्दाचा अर्थ आज मला कळतो. मॅडम स्वतःच्याच घरात परक्या झाल्या तरी मॅडमना आपण एकटं पडू द्यायचं नाही. मी एकटी नाहीये.